कुरुळ यांना की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे बापदेव खंडाळे नंतर आणि त्यानंतर कुरुळ नंतर भोनंग आपण रेडी राहायचंय। आणि अतिशय सुंदर रीतीने 6 थरांची सलामी देण्यासाठी बापदेव गोविंद पथक खंडाळे या ठिकाणी सज्ज झालेले आहे। त्यांना विनंती आहे की आपण या मैदानामध्ये हे मैदान गाजवण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज व्हायचंय। बापदेव गोविंद पथक खंडाळे आपणास विनंती आहे की वेळ आपल्याकडे मर्यादित आहे, त्यामुळे नियोजित वेळेमध्ये आपण उंच भरारी घ्यावी। 6 थरांच्या सलामीची आपण तयारी दर्शवलेली आहे, 6 थरांच्या सलामीची आपण ग्वाही दिलेली आहे आणि खात्रीशीररित्या ती ग्वाही पूर्ण कराल याचा आम्हाला विश्वास आहे। तीन थरांकडे यशस्वी वाटचाल आणि आता चौथ्या थराकडे प्रवास सुरू आहे। बापदेव गोविंद पथक खंडाळे अतिशय सुंदर रीतीने हा प्रयत्न करताना दिसत आहेत। निश्चितच त्या प्रयत्नांना यशाचं पाठबळ देखील लाभणार आहे। संयम, शांतता आणि विचारशील कृती या तिन्ही गोष्टींचा ज्यावेळेस मिलाप होतो त्यावेळेस यश हे निश्चितच आपल्या पदरामध्ये पडणार याची खात्री आहे। आणि सुंदर रीतीने 5 थर आणि 6व्या थराकडे वाटचाल झाली आहे आणि सुंदर रीतीने 6वा थर पूर्ण झालेला आहे, 6व्या थराची सलामी पूर्ण झालेली आहे आणि ज्या सुंदर रीतीने आपण 6व्या थरापर्यंत मजल मारलेली आहे तसंच सुंदर नियोजनाने आपण खालती यायचं आहे। नक्कीच या सलामीमध्ये वरच्या गोविंदाने मानाचा मुजरा तर केलेला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी लखलखती तलवार होती ती तलवार देखील या प्रात्यक्षिकामध्ये बाहेर काढून दाखवलेली आहे। त्याबद्दल निश्चितच त्यांचं अभिनंदन करण्यास आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांच्याकरिता डीजे दादा प्लीज। तीन पत्ती वाला ये तीन पत्ती वाला गोविंदा 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 गोविंदा। धन्यवाद डीजे। आणि 6 थरांची सलामी